आता मी मूळ विषयाला हात घालतो. आत्ता इतका वेळ जे आपण बोललो ते आनंदी जीवन म्हणजे काय किंवा असलं काहीतरी बोलत होतो आपण. चांगलं जीवन म्हणजे काय, शाश्वत जीवन म्हणजे काय. कोणी म्हणलं पैसे असले की, कोणी म्हणलं नुसते पैसे असून उपयोग नाही, कोणी म्हणलं रात्रीची शांत झोप, कोणी म्हणलं घर हसायला पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे. पण या सगळ्याच्या मागं आता शेवटी आता मी थायरॉइडचा विषय काढला होता. अजून माझ्या बायकोला झाले होते तसं तुमच्यातल्या 3-4 जणांच्या बायकोला किंवा आईला वडिलांना थायरॉइड झाल्याचं आत्ता तुम्ही बोलून दाखवलं. थायरॉइड हा आजार असा आहे की जो चिंताग्रस्त माणसांना नक्की होतो. काय होतो तर थायरॉइडच्या ग्रंथी असतात आपल्या शरीरामध्ये, त्या इम्बॅलन्स होतात. त्यामुळे एक तर माणूस पूर्णपणे हडकत जातो किंवा खूप जाड होत जातो. त्याची झोप नाहीशी होते, कायम चिंताग्रस्त असतो. त्याच्यावर उपाय काय तर माझ्या बायकोला उपाय सांगितला होता डॉक्टरनी. याच्यावर 3 उपाय आहेत. काय, एक औषधं घेऊन या ग्रंथींची इम्बॅलन्स झालेली जी काय वाढ किंवा घट जे आहे ते बॅलन्स करणं. असं संबंध गळ्याला गाठी आल्या होत्या माझ्या बायकोला. दुसरं म्हणजे ऑपरेशन करणं आणि त्या गाठी काढून टाकणं. पण ती गंडमाळ कायम दिसणार तुमच्या गळ्यावर, नाही का. आणि तिसरा उपाय म्हणजे रेडिओथेरपीनी त्या वेळोवेळी ती थेरपी घ्यायची. काय कसली थेरपी माहित नाही मला नेमकी. त्यांनी त्या झाडून निघतात. त्याचे काही वेळेला गळ्यावरती डाग राहतात, काही वेळेला राहत नाहीत. पण हा आजार बरा होण्यासारखा आहे. कशामुळे झालंय तुम्हाला हे माहिती आहे का. बायको म्हटली नाही माहिती. ती साधी हो. आपल्यासारख्यांच्या घरचे लोक लय साधे असतात, खरंच साधे असतात. त्यांना साधं खोटं बोलायचं सुद्धा माहीत नसतं. आनंद बरोबर बोलतोय ना मी. तुझी बायको बोलते का खोटं? नाही बोलत. कोणाच्या बायका खोटं बोलतात रे? हातवर करा बरं त्याच्या आईला. हा, अरे एकचही नाही हातवर आला. म्हणजे तुमच्या बरोबर बोलतोय का मी? तुमच्या घरचे बोलतात का खोटं? हा, नाही बोलत. याचा अर्थ आपल्यातल्या प्रत्येकाच्या घरचे लोक चांगले आहेत. आपणच 12चे निघालो, आहे का नाही. आपणच 12चे निघालो म्हणजे आपण फसवलं रे त्यांना. फसवलं म्हणजे काय, आता याच्या पुढे मी पिणार नाही असं म्हणून मी परत प्यायलो. एवढ्यापुरतं फसवणं मर्यादित नाहीये. आयुष्यभर घरच्यांची फसगत करून आपण सगळेजण आज इथे एकत्र जमलेलो आहे. त्याच्यावरती कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचंय का? जर असेल तर माझ्याकडे मोठं खोडरबर आहे, ते खोडून काढीन मी. बोल. एवढा विश्वास जमवला नसतं. पहिले तर माझ्या घरचे म्हणायचे नाटक किती दिवस चालणार. बरोबर आहे, बरोबर आहे. ते मान्यच नव्हतं. तू 25 वर्षाचा झाला ना तरी तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाहीत घरचे. एवढा विश्वास जमवला. सांगतो एक तुला उदाहरण. म्हणजे काय झालंय, इतके वेळा विश्वासघात केलाय आपण घरच्यांचा. आता काय करायचंय तर मागच्या वेळेला जसं मी म्हणलं होतं ना, खोटं बोलणे या विषयावरती एक दिवस फुली मारायची.
एक दिवस फुली मारायची म्हणजे एक दिवसापुरती फुली मारायची. फक्त आजचा दिवस मी खोटं बोलणार नाही, हा त्याच्यावरचा उपाय आहे. तसं फक्त आजचा दिवस मी समोरच्याचा विश्वासघात करणार नाही, असं सकाळी उठून ठरवायचं एकदा मनोमन. कळतंय का तुला? आणि विश्वासघात काय आपण फक्त पैशाच्याच बाबतीत केलाय, बाईबाजीच्याच बाबतीत केलाय, दारू पिण्याच्याच बाबतीत केलाय, जुगार खेळण्याच्याच बाबतीत केलाय, असं नाहीये. अहो, तुमची औषध घ्यायची वेळ झाली आहे, इथं पाणी आणून ठेवलंय, तुमचे औषध दिलंय तुम्हाला, ते वेळेवर घ्या अगोदर, त्याशिवाय मी पोहे तुमच्या समोर ठेवणार नाही. आत्ता घेतली की गोळी, तिथंही खोटं बोलायचो त्याच्या आईला मी, इतकं खोटा. म्हणजे औषधाची गोळी हा घेतो, हा एवढं म्हणायचं सुद्धा लायकी नाही माझी. सरळ सांगून मोकळा, घेतली गोळी. ती म्हणली, अहो गोळी अजून तुम्ही समोर पण घेतलेलं नाहीये, पाणी यातलं कमी झालेलं दिसत नाहीये, आणि तुम्ही काय सांगताय गोळी घेतली. अरे सॉरी हा, म्हणजे माझं राहिलं बरं का घ्यायची, सॉरी. काय म्हणजे सगळं खोटच चाललं होतं. आशा मोहननी एक दिवशी ठरवलं की आजपासनं खोटं बोलणं बंद. आणि मला पहिल्या दिवशी जमलं राव. आणि रात्री झोपताना आहे ना, मी विचार केला की आज काय झालं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आज मी खोटं बोललेलो नाही. अदरवाईज खोटं बोलायचं म्हणजे इतके वेळा खोटं बोलायचो की त्याची गणनाच नव्हती. तर आजचा मी तुमच्याशी असं बोलतोय की आपण आहे ना, सगळ्यांनी घरच्यांचा विश्वासघात करून इथं आलेलो आहे. सोबरायटी टिकवायची असेल, व्यसनमुक्त जगायचं असेल, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जगायचं असेल, तर मग त्याच्यापुढे आनंदी जगायचं असेल तर आपल्याला व्यसनमुक्त जगलं पाहिजे, असं मला माझ्या ओल्ड टायमर्सनी सांगितलं. तू मरशील बर का भाड्या, असं मला माझ्या एका ओल्ड टायमरनी सांगितलं. डायरेक्ट मरशील? हो म्हणला, आता मरशीलच तू, कारण माझ्या उठाबशा काढणं चाललं होतं. मला लाजच वाटत नव्हती मी दारू पितोय याच्याबद्दल, आणि खंगलो होतो मी. पण पूर्ण निर्लज्ज असल्यामुळे मी जात होतो मीटिंगला, त्यामुळे ते लोक मला सावध करत होते, विविध शब्दांनी सूचित करत होते. आणि म्हटलं बघू रे चायला, 90 दिवस एकदा करून बघू मीटिंग. हे सांगतात त्याप्रमाणे मीटिंग करून बघू. पहिल्या बाकावर बसून मीटिंग करायची. आणि मी सुरू केल्या, आणि त्यानंतर आज 25 वर्ष होऊन गेली, मी अजून दारू प्यायलो नाही. म्हणजे सुरुवात कुठे होते माहितीये का, आपल्या चांगल्या जीवनाची. माझ्या बाबतीतली सांगतो किस्से तुला. कुठंतरी कोणाचं तरी ऐकायला लागलं पाहिजे मला. तू वाद घाल त्याच्याशी, तू कटकट कर, तू हाडस असं त्याला म्हण, पण ऐक त्याचं, ऐकून बघ. आता हा आनंद बसलाय ना समोर, तो आत्ता सांगत होता मी ऐकायचं ठरवलंय त्या मॅडमचं. म्हणला हो ना रे. आणि त्यांनी सुरुवात केली ऐकायला. त्याचं जीवन बदलायला लागलं. त्यांना काय मिळणार आहे त्यांचं त्या बघतील, तुला काय मिळतंय ते बघ बेटे. आपल्या आयुष्यात हीच गोची झाली आयुष्यात.
मला काय मिळणार रे पेक्षा त्याला काय मिळणार रे ह्याच्याकडे आपलं लक्ष असायचं. मला ए मध्ये गेल्यावर मला सांगितलं तुला काय फायदा होणार आहे का हे बघ तू तपासून. आणि मी बघायला लागलो राव. मी नोकरी पकडली. 3 आठवडे नोकरी केल्यावर मला पुढे चांगली संधी मिळाली आयुष्यात व्यवसाय करायची. पुढे चांगला टेक ऑफ घेतला मी वगैरे वगैरे. पण तो टेक ऑफ घेतलेला टिकला. का टिकला तर मी वेळ पाळायची सवय लावून घेतली होती. मी खोटं न बोलण्याची सवय लावून घेतली होती. त्यामुळे लोक माझ्यावर विश्वास ठेवायला लागले होते. आता आपण फक्त घरच्यांचाच विश्वास कसा संपादन करायचा याविषयी बोलत नाही आहोत. आता आपण समाजात वागत असताना समाजातल्या लोकांचा विश्वास संपादन कसा करायचा हेही बोलतोय. मी जर का पैसे देण्याची कमिटमेंट एखाद्याला दिली असेल तर तो माझ्यावर रिलाय होतो ना, म्हणजे अवलंबून राहतो ना. यांच्याकडनं अमुक एक एवढे पैसे यायचेत आज, हे आले की मग पुढचा व्यवहार आपण करून टाकू. माझं काय व्हायचं माहितीये का, मी तो शब्दच पाळायचो नाही आहो. आणि देण्याच्या बाबतीतच असं नाही, घेण्याच्याही बाबतीत नाही. म्हणजे आता या कामाने मला पैसे देतो सांगितलं ना, तर तो म्हणायचा मला मग उद्या सकाळी 11:30 पर्यंत या बरं का तुम्ही, मला 12ला बाहेर जायचंय, 11:30 पर्यंत या, मी तुमचे पैसे काढून ठेवलेले आहेत. त्याच्याकडे आहेत ना पैसे, नो प्रॉब्लेम, केव्हाही जाऊन आपल्याला मिळतील. मी त्याच्याकडं जायचोही नाही आणि ते 11:30 वाजून गेले तरी त्याला मात्र वाट बघायला लावायची. 11:30 वाजले, 12 वाजले, 12:20 झाले, तो त्याच्या अपॉइंटमेंट सोडून, त्याची कामं सोडून मला पैसे द्यायचे, ही त्याला जबाबदारीची जाणीव जास्त असल्यामुळे तो बिचारा 12:25 पर्यंत थांबायचा आणि नंतर निघून जायचा. बरं, याचा अर्थ मी काय 12:25 पर्यंत दारूच प्यायचो का? अजिबात नाही. तोपर्यंत ह्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, त्याच्याबरोबर चहा पी, असलं काहीतरी करायचो. म्हणजे शब्दाची किंमत मी माझ्या कृतीनी घालवून बसलेला माणूस होतो. तुमच्यातल्या कोणाकोणाला आयडेंटिफिकेशन मिळतंय त्यांनी हात वर करा. आपण आपल्या कृतीनी आपल्या शब्दाची किंमत घालवून बसलेलो आहे. कोणाकोणाला वाटतंय त्यांनी हात वर करा. ते बघा, सगळं तुमचं नाही का हो? नाही ऐकू आलं. प्रश्न कळला नाही. प्रश्न कळला नाही तुला. नाही, तो विषय नाही चाललेला. आपला विषय असा चाललाय की आतापर्यंत आपण विश्वासघात केलाय की नाही अनेक ठिकाणी, तर आपल्या कृतीमुळे झालाय का तो विश्वासघात? झालाय का? मग हात असा वर करायचा, करा. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. विषय असा चाललाय मित्रांनो, स्वतःच्या जीवनाला, जीवनलाला वगैरे म्हणजे शब्द उगाचच मोठा वापतोय हा. स्वतःला आजचा दिवस जर का मी योग्य दिशा द्यायचा प्रयत्न केला, प्रयत्न म्हणतोय मी, तर क्लिक होतो माणूस, क्लिक होतो. वेळ पाळणे, दिलेला शब्द पाळणे. आणि किती दिवस? तर फक्त आजचा दिवस. त्यांनी माझं जीवन बदललं. हळूहळू 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 लोकांच्या मनामध्ये
माझी इमेज बदलायला सुरुवात झाली. समाजातल्या लोकांबद्दल बोलतोय भागवत मी. अदरवाईज तो त्यांनी सांगितलंय ना येतो म्हणून, तुझा तुझ्या कामाला, तो काही येणार नाही अरे, अशीच इमेज होती माझी. पण काही काळ द्यावा लागला. काय होतं माहिती का, तुम्ही कितीही चांगला शर्ट घातला असला तरी त्याच्यावरती आपल्या वागण्यामुळे बसलेला डाग इतका डार्क असतो, मी डागाच्या डार्कनेस बद्दल बोलतोय, की तो जायला वेळ लागतो. आणि आपल्याला मात्र सगळं झटपट व्हायला पाहिजे असतं, आणि झटपट होत नाही बरं का. एकदा सर्फ मध्ये धुवा, एकदा अजून कुठला साबण लावा, एकदा लाईफ बॉय घासा, एकदा ब्रश घासा, एकदा दगडावर घासा, तो डाग हळूहळू 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 फिकट होत जातो. म्हणजेच मला सांगायची गोष्ट अशी की तो आपल्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर पडलेला डाग जो आहे ना, तो जाण्यासाठी आपल्याला सीए साहेब जाणीवपूर्वक प्रयत्न करायला लागतात. हे अरे आता काय मी पितोय का असं म्हणून चालत नाही. बरोबर आहे ना. त्यासाठी मला जाणीवपूर्वक, मला माहितीये मी दुसऱ्या तिसऱ्यांदा शब्द वापरतोय हा जाणीवपूर्वक, हा मला जाणीवपूर्वकच प्रयत्न करायला लागतात. आणि मगच तो डाग हळूहळू फेंट होत जातो. पूर्ण नाहीसा होतो का, तर माझ्या बाबतीत अजून पूर्ण नाहीसा झालेला नाहीये. कारण इतक्या ठिकाणी मी तो डाग मिरवलेला आहे. आता 26 वर्षानंतर एखादा जर मला भेटला आणि मी त्याला किती तोंड वर करून सांगितलं, अरे सॉरी हा, त्यावेळेला तुझ्याकडनं घेतलेले 500 रुपये मी देतो बर का तुला, उद्या किती वाजता घरी असशील तू, तो म्हणेल फोन करून ये. कारण या 25 वर्षात त्यांनी 4 वेळा मी सांगितलंय त्याला आणून देतो आणून देतो. मी वागलो नाही तसा. त्याच्यावर उपाय म्हणजे खिशातनं नोट काढायची आहे, 500 रुपये घे, मी 26 वर्षापूर्वी तुझ्याकडनं घेतलेले. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. मोहन तू बोलतो कसा, त्यापेक्षा वागतो कसा, हे समाजामध्ये बघितलं जातं. काय बरोबर आहे ते, त्यांच्या जागी बरोबर आहेत ना. कारण तू आयुष्यभर फसवलंच आहे बेट्या लोकांना. बरोबर बोलतोय ना रे मी. आणि फसवणं म्हणजे फक्त पैशालाच फसवतो आपण असंही नाही बरं का. साध्या साध्या गोष्टीत दिलेला शब्द पाळत नाही, दिलेला वेळ पाळत नाही, दिलेलं प्रॉमिस पाळत नाही. अरे साधं लग्नाला सुद्धा आपण वेळेवर जाऊ शकलो नाही. त्या लग्न लागल्यानंतर चला आता लगेच पंगत आहे, बसून घेऊ बरं का. बायको म्हणली की तुम्ही जागा पकडा, मी आलोच म्हणजे पटदिशी एक क्वार्टर लावून येतो. आणि एका क्वार्टरमध्ये थांबणारा मी असतो तर काय पाहिजे होतो अजून. आणि मग ते परत तिथं दारू पिऊन जायचं, मग भजी तर भजीच खात बसायचं, पाणी तर पाणीच पित बसायचं. नको ते एवढं वेळ
शेजारच्याशी बोलायचं. अगदीच वाईट चाललं होतं रे आपलं. असं असं रिपीट हा ते तीच कॅसेट ते लोक उठून गेली ना तरी दुसरी म्हणजे मी जागेवर गुत्त्यात जे चाललेलं असायचं तेच पंक्तीत, बाकी सगळं फिरता रंगमंच, मी जागेवरच. घरच्यांना वाटत याला कशाला लागणार. हा घरच्यांना वाटणारच ना. आपल्या वागण्यामुळे आपल्या घरच्यांची मान अनेक वेळा अनेक ठिकाणी अनेक प्रकारे खाली गेलेली आहे. त्यामुळे आता ते आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत. मग आता त्यांना कसा विश्वास द्यायचा? काय केलं म्हणजे त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल विश्वास निर्माण होईल? यावरती प्रत्येकाने आपापली मतं मांडा. आता परत सांगा, भागवत पहिल्यापासून सांग तू. आता तू काय सांगितलंस मला? विश्वास संपादन करण्यासाठी नेमकं खोटं बोलायचं नाही. तू काय सांगितलं आता? सांगितलेलं काम वेळेत पूर्ण करायचं आणि महत्वाचं म्हणजे कम्युनिकेट करायचं त्यांना. हे झालंय बरं का. बोला कोण अजून? तू काय सांगितलं मला? वेळ पाळायची. देअर यू आर. मग ती वेळ घरी जेवायला जाण्याची असू दे, नाही तर ऑफिसमधनं निघण्याची असू दे, नाही तर ऑफिसमध्ये पोचण्याची असू दे, नाही तर शाळेतल्या मुलाला सोडायला जाण्याची असू दे, किंवा रविवारी बायकोला घेऊन नाटका सिनेमाला जाण्याची असू दे. नाटकाची 3 घंटा व्हायच्या अगोदर आपण तिथं सीटवर असलो पाहिजे. नाही तर बायको बाहेर उभी राहतीये त्या थिएटरच्या बाहेर, हा, आणि हा सिगरेट ओढतोय पलीकडे लांब उभा राहून. आलो थिएटरच्या बाहेर कुठल्या बायका उभ्या असतात? हा, तिथं उभा करतो का तू तुझ्या बायकोला? काय लाजच नाही हो. त्याला काय झाले? वेळ पाळायची. सीए साहेब तुम्ही काय सांगितलं? आणि जबाबदाऱ्या घ्यायच्या आणि निभावायच्या. बरोबर. जबाबदाऱ्या घ्यायच्या आणि निभावायच्या याच्यावरती मी 2 मिनिटं असं बोलीन की हेच मला ए मध्ये सांगण्यात आलं होतं आणि मी ते करायचा प्रयत्न केला. पण मला एक्झॅक्ट काय करायचं? मी जबाबदारी घ्यायची आणि निभावायची म्हणजे मी एक्झॅक्ट काय करायचं हे मला कळत नव्हतं. आता मला जे कळत नाही ते मला कळून घ्यायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग काय रे? समोरच्याला विचारणे. का नाही? मला काही कळत नाहीये एखादी गोष्ट, तर मला इथनं उठून बाहेर जायचंय, मला या दाराने जायचंय का त्या दाराने जायचंय का त्या दाराने जायचंय माहित नाही. मी काय करीन? मी विचारणार. साधी गोष्ट आहे. तसं मला जबाबदाऱ्या घ्यायच्या आहेत आणि त्या पार पाडायच्या आहेत. म्हणजे नेमकं काय हे मला कळलं नाही म्हटल्यावर मी समोरच्याला विचारलं. तर म्हणला एक काम कर ना, बायकोला आणि वडिलांना समोर घेऊन बस आणि त्यांना सांग मी घरातली काही कामे स्वतःहून करू इच्छितो, तुम्ही मला काही सुचवता का? त्यांना काय विचारायचे? मला काय कळत नाही का? बघा माझी अक्कल. अरे तसं नसतं ते. तू तुझ्या अकलेनी चालू नको. घरातली 4 कामं करायची आहेत ना, मग त्यांना ती सुसह्य असतील
काय झालंय, आपण व्यसनामध्ये असताना आपलं घरातलं अस्तित्व त्यांच्यासाठी असह्य करून ठेवलं होतं. आता मी पीत नाही तर माझं घरातलं अस्तित्व त्यांच्यासाठी सुसह्य कसं होईल हे बघायचंय आपल्याला, बरोबर ना? मग विचार ना त्यांना समोर बसवून, काय बिघडलं? मग मी काय केलं, मी हॉलमध्ये बायकोला वडिलांना मुलाला घेऊन बसतो. मुलगा लहान होता तेव्हा. आणि मी बायकोला वडिलांना विचारलं, अगं म्हटलं, मला ना घरातली काही मी करता येण्यासारखी काही कामं असतील तर मला सुचवतेस का? म्हणजे माझा पण आता मी पीत नाहीये आणि मला घरातली काही कामं जाणीवपूर्वक करायची आहेत. शब्द सगळे तिकडचे बरं का, जाणीवपूर्वक वगैरे. पहिला प्रश्न बायकोनी बॉम्ब टाकला, वाल्यानी कोणतरी सांगितलेलं दिसतंय. म्हटलं हो, तिथं असा विषय झाला. वडील म्हणले, तुझं चाललंय ते बरं चाललंय, आमचं चाललंय ते बरं चाललंय, तुला मधनं असे चांगलं वागायचे उमाळे येतातच, तू आत्ता काही करू नकोस. नाही पण तरी पण सांगा ना मला. आता याला काय सांगायचं? कारण काहीही सांगितलं तरी मी त्या कामामध्ये काहीतरी गोची करून ठेवायचो. अर्धवट कामं सोडायची म्हणजे काय त्याच्यात हेच नाही हो. बरं म्हणली, एक काम करा, उद्यापासून सकाळी गाड्या काढायचं तुम्ही काम घ्या. उशी पांघरुणं गोळा करायची. म्हणलं करतो. अजून नाही, हे तर करा, बघू किती दिवस करताय. नाही सांग ना अगं, बोलायला पोपट ना आपण करायला म्हणजे एक तर हे टोक, नाही तर अजिबात नाही. बायको म्हणते, एक काम करा, ते रोज एकदा पिंपामधलं पाणी संपलंय का बघायचं आणि संपत आलं की मला सांगायचं, मी ते पिंप घासीन आणि मग परत तुम्ही व्यवस्थित भरून ठेवायचं. पण हे नळ जायच्या आत 9च्या आत करणार असाल तर जमणार आहे का तुम्हाला? हो म्हणजे का, मला काय जमत नाही का, आता मी पीत नाहीये म्हणजे मी पहाटे सुटतो की, वगैरे वगैरे वगैरे. लय बडबड बडबड बडबड. अजून बाय झालं म्हणले 2 करून दाखवा अगोदर. आणि मी सातत्याने प्रामाणिकपणे ही दोन्ही कामं करायला लागलो. आजही करतो बरं का मी तीच कामे. आता 5 केली त्यांनी. पण मला काय सांगायचंय, मला माझ्या घरच्यांच्या उपयोगी पडायचंय ना, तर त्यांच्या सल्ल्यानी मी वागायला सुरुवात केली पाहिजे आणि त्याच्यात सातत्य ठेवायचं. आता एखाद दिवशी मला बाहेरगावी जायचं असलं पहाटे उठून, तर मी आदल्या दिवशी सांगतो तिला. म्हणजे अगोदर सांगितलेलंच असतं, पण परत एकदा आठवण करतो, उद्या पहाटे मी लवकर बाहेर पडणार आहे, पाण्याचं तुझं तू बघ, तुम्ही सगळे उठला असाल तर उशी पांघरून काढीन मी, अदरवाईज उद्याचा दिवस गाद्या तुम्ही काढा. व्हॉट डज इट इंडिकेट? मला असलेली जबाबदारीची जाणीव. बरोबर बोलतोय का देवराव देवसाहेब? मी मला जबाबदारीची जाणीव आहे हे मी कृतीतनं आणि माझ्या वाणीतनं बोलण्यातनं दाखवून दिलं तर मग तिचे थायरॉइड कमी होतील बेट्या. अदरवाईज काय रे, लय बेकार. दारू न पिता सुद्धा घरच्यांना दुःखी ठेवणारे अनेक लोक मी
माझ्या डोळ्यांनी बघितलेले आहेत व बघतो आहे. म्हणजेच आपल्याला घरच्यांना आनंदी ठेवायचं असेल, समाजामध्ये आपली इमेज सुधारायची असेल, तर मला खोटं नाही बोललं पाहिजे, वेळ पाळली पाहिजे. सीए साहेबांनी सांगितलं, राहुलनी त्याप्रमाणे जबाबदारी घेऊन ती वेळेत पूर्ण करता आली पाहिजे. जर येणार नसेल तर मला वेळीत सांगता आलं पाहिजे. बोला, अजून काय वाटतं कोणाला? बोल. हाँ, अपना हिस्ट्री है वैसा. हमें हाँ तो काय बोलतोय ऐकलं का? आपला इतिहास असा असल्यामुळे आपल्यावर कोणी विश्वास ठेवणार नाहीये, पण विश्वास ठेवला नाही तरी त्याच्यावरती आपल्याला रिॲक्ट होऊन चालणार नाही. त्यांच्या त्या वागड्या बोलण्याला रिस्पॉन्स देता आला पाहिजे. आता काय बोलणार यांच्या पुढं? बोलू नको. तुला नाही ना काही बोलतायत त्यांच्या पुढं, बोलू नको. न बोलून म्याव म्हण. चूक आपली आहे. झकमारी सगळी आपल्या हाताने झालेली आहे. आता माज नको. अरे माज नको म्हणजे हे सगळं यांचं चाललंय ते माझ्या जीवावर चाललंय. खोट आहे. तू त्यांच्या आयुष्यात नसण्याची सवय तूच लावली आहे त्यांना. ना आपण पैसे देतो ना, मी पैसे देतो ना, मी म्हणजे बायकोलाच देतो ना पैसे. ही माझी भाषा होती बरं का. घरात पैसे देतो मी, हा माज होता माझा. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. एका ओल्ड टायमरनी मला सांगितलं, म्हणला काय म्हणला रे आज तू शेअरिंग मध्ये? पैसे देतो घरात. घरातच देतो ना म्हटलं. म्हणजे काय? म्हणजे हे बायकोच आहे ना घरी. म्हणलं हो. मग ठेवलेल्या बाईला दिल्यासारखं काय बोलतो? ठेवलेल्या बाईला पैसे दिल्यासारखा काय बोलतो बेटे? बायकोला पैसे द्यायचेच असतात घरात. वडिलांचं औषध पाणी बघायचंच असतं. तू काय करतो वेगळं? असं मला झापणारी लोक आजूबाजूला असले का नाही की मग माझे पाय जमिनीवर राहतात. अदरवाईज लई दात मला लई दात. कारण मेंदूत एक बिघाडच झालाय ना. मद्यपाश आजाराचा तो एक भाग आहे. संदीपराव, आपलं म्हणजे कसलंय मेजर फॉल्ट आहे बर का. हार्ड डिस्क डॅमेज झालेली आहे. आपलं म्हणजे कसलंय? काय रे तुझं कसलंय? काय सांगतो बेटे तू? दारू तर पिऊन इथं आला. ती पण थांबत नव्हती. फाटली म्हणून तू आला इथं. असं मुळावर घाव घातला ना माझ्या की मग मी दुखावला जायचो. आणि दुखावला गेलो ना की मी समोरच्याला काही उत्तरच देऊ देत शकत नव्हतो. आणि दॅट वॉज द ट्रू मेडिसिन फॉर मी. खऱ्या अर्थाने मला लागू पडलेलं औषध होतं ते. वेळोवेळी पाय जमिनीवर. हेच जर बायको बोलली ना तर मी न पिता सुद्धा अंगावर धावून गेलेलो आहे तिच्या. हे गप्पे तू लगे आवाज चढवून बोलून. ए वाल्याला
आणि तो खरा वेलविशर असतो बरं का आपला. त्याला नाही असं बोलता येत आपल्याला, हे गपे तू. तो काय बोलेल मला, मी काय बोलेल त्याला, हे गपे तू. हे असं बोलतात तिथं. मग तिथं जायचंच नाही. मग जायचंच नाही तर पित राहा. दारूनी मारली, दारूनी मारल्यापेक्षा एतल्या कडकडीत शब्दांनी मारलेली अधिक सुसह्य असते, असा माझा अनुभव आहे. कारण दारू मारते म्हणजे माझी पण मारते, माझ्या कुटुंबियांनाही मारते, माझ्या पैशालाही मारते. मी ज्या समाजात जायचो तिथंही माझं नाव खराब व्हायचं. टांगा पलटी घोडे फरार हो. आता दारू थांबवण्याचा एकच मार्ग आहे मला, तो म्हणजे व्यसनमुक्त मित्रांच्यात वावरणे. दुसरा पर्याय नाही. आणि व्यसनमुक्त मित्र ते काय सारखे तुला कडेवर घेणार नाहीत की तिथं जाऊन तू मेरी आवाज सुनो सांगायला लागला तर ते लगेच टप्पू मारून खाली बसवतात. हे गपे, मी असाच होतो, तू येत राहा. आयला बर, मी असाच होतो आणि तू येत राहा म्हणल्यावर माझ्याकडे उत्तर नाही ना पुढं काय. कारण ऑल दोज पीपल आर वेल एक्सपिरियन्स. आधी केले आणि मग सांगितले वाले माझे सगळे बाप, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा असे तिथं जमलेले. त्यामुळे मला ऐकून घेण्याशिवाय पर्याय नाही. मग ऐकून घ्यायचं. ऐकून घेतलंस की तुझ्या विचारांना दिशा मिळते. जरा वेगळं बोलतोय मी व्यसनासक्ती किंवा व्यसनमुक्तीबद्दल बोलत नाहीये. मी जितकं काही चांगलं ऐकेन ना आनंदराव, तितकं माझ्यासाठी विचारांना दिशा देणार ठरतं, असा माझा अनुभव आहे. सगळ्याच गोष्टी योग्य विचाराच्या असतात का? अजिबात नाही. ते तर काय रामदास स्वामींनीच म्हणून ठेवलंय, ऐकावे जनाचे करावे मनाचे. पण ऐकावे जनाचे हे अगोदर आहे. करावे मनाचे म्हणजे मनात येईल तसे वागावे नाही. काय ऐकायला मिळालं रे तिथं? स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. आपल्याला स्वातंत्र्य कशापासून पाहिजे? वाईट खोडींपासनं, वाईट सवयींपासनं, उद्धटपणापासनं, माझ्या कॅरेक्टर डिफेक्ट्स पासनं, माझ्या आळसापासनं. अहो, एकही प्रश्न तुमच्या जीवनात असूच शकत नाही की ज्याचं उत्तर त्या अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये मिळत नाही. एकही प्रश्न नाही. माझी बायको माझ्या मनासारखं वागत नाही, मी काय करू? हा मी पहिल्या दिवशी विचारलेला प्रश्न होता. मला प्रश्नाचं उत्तर मिळालं. माझे वडील माझ्या नावावर प्रॉपर्टी करत नाहीत, मी काय करू? माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. माझं माझ्या कुटुंबाकडे फार दुर्लक्ष झालंय हे मी कबूल करतो, मी काय करू? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर तिथं मिळालं. मला पांढरा शर्ट घालावा असा वाटतोय, मी काय करू? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर तिथं मिळालं. यू आस्क द क्वेश्चन अँड यू गेट द आन्सर. कसलाही गहन प्रश्न असू दे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो,
आत्तापर्यंत असं ह्या जगामध्ये एकही कुलूप निघालेलंच नाहीये, मॅन्युफॅक्चरच झालेलं नाहीये, ती ज्याची चावी बनवली गेली नाहीये. बघितलंय का असं कोणी? आपल्याजवळ नसते ती चावी, म्हणून ते कुलूप लागलंय असं आपल्याला वाटत असतं. ए वाला तुला चावी देतोय ना, ही चावी अप्लाय कर म्हणजे ते कुलूप उघडेल. मी दारू पिऊन पिऊन भिकेला लागलोय, पैसा मिळवण्यासाठी काय करू? दिलं त्यांनी मला उत्तर, मला मिळालं उत्तर. मी पैसेवाला झालो. किती पैसेवाला झालो? युनिट ऑफ मेजरमेंट नाही त्याला. कमी पडणार नाहीत. श्रीमंत म्हणजे काय रे? खरं सांगा, श्रीमंत म्हणजे काय? किती कोटी रुपये मिळाले म्हणजे श्रीमंत असतो माणूस? सीए साहेब, तुम्ही तर सीए आहे, सांगा मला, किती कोटी रुपये मिळाले म्हणजे श्रीमंत असतो माणूस? कम्पॅरिटिव्ह आहे, साधी गोष्ट आहे. ज्याच्याकडे 5 लाख रुपये सुद्धा नाहीत तो म्हणणार मला 1 कोटी रुपये झाले की मी श्रीमंत झालो. ज्याच्याकडे 1.5-2 कोटी रुपये पडू नयेत तो म्हणतो 100 कोटी झाले की मी श्रीमंत. ती रिलेटिव्ह टर्म आहे. शेवटी अल्टिमेटली श्रीमंत होण्याचा फायदा काय असतो? मला काही कमी पडत नाहीये ना, मला काही कमी पडू नये यासाठी श्रीमंत व्हायचं ना रे. कशासाठी व्हायचं रे स्वप्नील श्रीमंत? सांग, कोणीही सांगा मला, कशासाठी श्रीमंत व्हायचे? बोला. ऐशाराम म्हणजे काय करणार तू आता? ऐशाराम, दारू तर थांबली तुझी बेटे, मग काय आयुष म्हणजे काय करणार? 4 बायकांकडनं हातपाय चोळून घेणार, अजून काय करणार? कसलं एक एक पाऊल? सगळी पावलं टाकून आलोय आपण इथं, आता कसली पावलं टाकतो? पैसे संपू नयेत हा फील म्हणजे श्रीमंत. मग आत्ता कुठे संपलेत तुझ्याकडचं पैसे? तेही खरंय. अरे आत्ता आपण सगळेजण ऑलरेडी श्रीमंत आहोत. खरं सांगायचं तर काळे, नाहीये का तू श्रीमंत? संपले का तुझ्याकडचे पैसे? नाही संपले. बघा, तिथे तुझ्याकडचे संपले का? नाही संपले. अशोकराव, नाही संपले. मग याचा अर्थ श्रीमंत व्हायचं नाही असं मी बोलत नाहीये. याचा अर्थ मी असमाधानी राहायचं नाही असं बोलतोय. कशाला पाहिजे वकवक? पैसे मिळवत राहायचे असतात, पैसे साठवत राहायचे असतात, पण पैशावर अवलंबून राहायचं नसतं. मग अवलंबून कशावर राहायचं असतं? तर अवलंबून भगवंतावर राहायचं असतं. कुठे आहे भगवंत? भगवंत आहे कुठं? डोळ्याला नाही दिसला पण कानाला ऐकू आला. कुठं रे ऐकू आला तुला? मला अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये ऐकायला मिळाला परमेश्वराचा आवाज. खरंच येतो, मिळतो बरं का तिथे ऐकायला आवाज, प्रचिती येते. हा जीवन बदलतं. जी संगत बदलल्यानंतर जीवन बदलतं. परमेश्वर भगवंत अजून काय देणार असतो? काय झालं की भगवंताकडे जायचं, मला देणार आहे असं. जा ना त्या ए मध्ये, माग ना तिथं, हो मला हे पाहिजे, हो देणार. त्यासाठी काय करायचं ते तुला सांगणार. देणार म्हणजे त्यांच्यातला कोणी तिजोरीची चावी उघडून तुझ्या हातामध्ये 500चं बंडल नाही ठेवणार. पण 500चं बंडल मिळवण्यासाठी तू काय कर हे स्वतःच्या अनुभवातून सांगणार बेटे. माझी बायको कायम माझ्यावर वसकते आणि कधी माझ्याशी हसून बोलत नाही. मला उत्तर मिळालं तिथं, माझी बायको का हसत नव्हती माझ्याशी बोलताना.
कारण आमच्या घराला बघून आजूबाजूतल्या घरातली लोक हसत होती आम्हाला. कुठल्या घरातली स्त्री आनंदी असेल रे, जिच्या घरात बाहेरच्या समाजामध्ये हस होत, तिच्या 4 मैत्रिणींच्यात हस होत, ती स्त्री आनंदी असू शकेल का? माझी बायको कुठेही जाणं येणंच बंद झालं होतं आणि कुठेही गेलो की तिला विचारायचे, बरं का ग मोहन, बराय का ग मोहन, म्हणजे तिला सुरीनी भोसकल्यासारखं वाटायचं. कारण तिला माहीत असायचं हा माणूस नीट नाहीये आणि हे लोकांना कळलेलं आहे. पर लोकांना काय, दुसऱ्याच्या शर्टावरचा डाग कसा डार्क आहे हे दाखवायची सवय. का रे, का तसं? त्यांच्या डागाकडे कोणाचं लक्ष जाऊ नये असं वाटतं त्यांना. कसे होणार रे तुमच्या घरचे आनंदी? नाही होणार. आणि घरचे आनंदी नाही झाले तर तुम्ही आनंदी नाही होणार. आनंदी नाही झाले की काय चाललंय राव माझ्या आयुष्यात, परत तेच चाललंय म्हणून परत आपण एका 90च्या नादाला लागणार आणि एका 90 मध्ये थांबत असतो आपण, तर आपली इथं गाठ झालीच नसती. त्यामुळे त्या दुष्टचक्रातनं बाहेर पडायचं असेल तर त्यावर एकच उपाय, तो म्हणजे जाणीवपूर्वक प्रयत्न करणे. आजचा दिवस खोटं बोलणे नाही. आजचा दिवस घरातलं काम वेळेत करणे, वेळ पाळणे. चांगलं जीवन आहे अरे, आणि आपण बेसिकली चांगली माणसं आहोत. आपण भंगार नक्की नाही, आपण भंगार माणसं नक्की नाहीये सम्राट. चान्स मिळालाय आता या वेळेला नीट जगण्याचा. ते जगत राहायचं, एक एक दिवसाच्या हिशोबाने टिकवायचं. आज मी या ठिकाणी थांबतो. मी जे बोललो किंवा तुम्ही जे बोललात त्याच्यावरती कोणाच्याही मनात काहीही कितीही वेडेवाकडे प्रश्न असतील तरी अतिशय मनमोकळेपणाने विचारा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत, कारण हेच सगळे प्रश्न माझ्या मनात मी नवीन असताना होते.